नमस्कार शेतकरी मित्रांनो. विदर्भात मागील 3 दिवसापासून सर्वत्र सर्वदूर नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर येथे मुसळधार पाऊस होत आहे आणि त्यामुळे आता पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे शेतपिकेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला त्या विम्यामार्फत फूल नाही फुलाची पाकळी या म्हणीनुसार आपण आपल्या पिकाचा संरक्षण करू शकतो. त्यासाठी क्रॉप इन्शुरन्स या ॲपच्या माध्यमातून किंवा टोल फ्री नंबरच्या माध्यमातून आपण विमा कंपनींना कळवणे, जर आपले नुकसान झाले असेल तर विमा कंपनीकडे कळवणे अनिवार्य आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वाची सूचना आहे की पीक विमा योजनेत सहभागी झाल्यानंतर नुकसानीची ऑनलाईन क्लेम करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात आणि त्या म्हणजे अतिशय मुसळधार पावसामुळे आपल्या शेतीच्या पिकाचे नुकसान झाल्यास 3 दिवसाच्या आत म्हणजेच 72 तासाच्या आत आपल्याला क्रॉप इन्शुरन्स किंवा टोल फ्री नंबरच्या माध्यमातून क्लेम करायचं आहे. आणि क्लेम करताना नुकसानीचे जे रिझन आहे, कारण आहे, त्यामध्ये इनॉन्युडेशन म्हणजे जलभराव किंवा शेतामध्ये पाणी जमा असेल तर हा ऑप्शन निवडायचा आहे, किंवा भूस्खलन झालं असेल तर लँडस्लाईड, किंवा गारपीट झाली असेल तर हेलिओस्टॉर्म, ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असेल तर क्लाउड ब्रस्ट, आणि वीज पडून किंवा आग लागली असेल तर अशा वेळेस नॅचरल फायर हा ऑप्शनचा निवड करून, जास्तीत जास्त पूर परिस्थिती असल्यामुळे इनॉन्युडेशन हाच ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे आणि आपल्या पिकाचं संरक्षण पीक विम्याअंतर्गत करून घ्यायचं आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.